आजच्या व्हिडिओमध्ये कॉफीपासून स्क्रब केलेला आहे चेहऱ्याला, ते कसं आणि किती ग्लो आलेला आहे। स्क्रबमुळे सर्व ब्लॅकहेड्स वगैरे बाहेर गेलेले आहे, डलनेस चेहरा खूप छान होतो। हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोबीपासून बनणारे पराठे केलेले आहेत। तर कसं होतं, रोज रोज चपाती वगैरे खाऊन कंटाळा येतो मुलांना, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोबीपासून कसे पराठे मी बनवते ते दाखवत आहे। तर कोबी कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, कांदा आणि कोथिंबीर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि मिरची, लसूण आणि थोडंसं आलं वाटून घेतलेलं तेही टाकलेलं आहे। आणि छान असा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, कोबीही बारीक कापून घ्यायचा आहे, नमक स्वादानुसार घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जिरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट म्हणजे मिरची, लसूण आणि थोडंसं आलं वाटून घेतलेलं आहे। लसूण जास्त घालायचं म्हणजे खूप छान चव येते आणि हे असं आपण पीठ भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे। कोबी वगैरे असल्यामुळे थोडंसं जाडसर वाटतं, तर थोडंसं असं तेल वगैरे लावून ठेवायचं। कोबी खिसून घेतला तर पाणी पाणी होतं म्हणून कापूनच घेतलेलं आहे आणि असं 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं भिजत आणि तेल वगैरे लावायचं त्याला, म्हणजे कसं चिपकत नाही हाताला। आणि 10 ते 15 मिनिटं आपली बाकीची तयारी करून घ्यायची, थोडंसं झाकून ठेवायचं। आणि कसं होतं, हे जर कोबी जरा जाडसर झाला तर मग काय होतं, लाटताना बाहेर येतं। तर आता पीठ वगैरे भिजवून गोळे करून घेत आहे। गोळे केले जेवढे मी म्हणजे जाडसर वगैरे कचकच लागतं म्हणून थोडं प्रमाणातच गोळे वगैरे करून घ्यायचे। आणि मग हे असं लाटताना थोडंसं चिर पडल्यासारखं होतं, तर पीठ वगैरे लावून लाटून घ्यायचं। आणि नंतर मग आपण कशाने पण याला आकार पण देऊ शकतो, कारण आकार बरोबर येत नाही ना लाटताना, म्हणून तर झाकणाने वगैरे पुऱ्या पाडतो तसं त्याला शेप देऊन हे केलं तरी चालतंय। आणि कसं होतंय, मुलांना हे कोबी पराठे नाही आवडत जास्त करून, तर त्याच्यावर आपण चीज वगैरे नंतर घालायचं। तर आता लाटून घेते, 2-3 लाटून घेते अगोदर आणि मगच तुम्हाला दाखवते भाजून। तर खूप छान होतात ते पराठे, चवीला खूप छान लागतात। नेहमी एकसारखं चपाती वगैरे खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी आपलं म्हणून असं काहीतरी वेगळं बनवायचं। आता कसं थेपले वगैरे ते तर सर्व होतंच, पण तेच सारखं, तर असं सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठेही बनवू शकतो। आणि घेतले मी 2-4 लाटून घेतले आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवूयात, तर भाजूनही दाखवते। आणि शेप देण्यासाठी वरून पुऱ्या पाडतो तसं झाकण एखादं मोठं असेल तर त्याच्यानेही आपण करू शकतो। आता मी म्हटलं माझी कशी गडबड चाललेली, सकाळची डब्यालाच देत होती आणि डब्याला भाजी वगैरे हे करत बसण्यापेक्षा एखाद्या वेळेस असं वेगळं काहीतरी पराठ्याबरोबर रायता वगैरे दिला, दही दिलं तरी चालतं, किंवा चटणी केली तरी चालेल, याच्याबरोबर काही सॉस बरोबर पण खाऊ शकतो। आणि असा भाजून घ्यायचा आहे बघा, घी लावू शकता, काही लावू शकता, घी किंवा अमूल बटर लावलं तरी अगदी उत्तमच। तर प्रमाणात सर्व भाजून वगैरे खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि तेल वगैरे असं लावलं तरी चालेल, बटर लावलं तरी चालेल, घी लावले तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार करायचं आहे। तर बघू शकता असा छान पराठा झालेला आहे। आणि तुम्ही कसं बनवतात तेही सांगा। सर्वच पराठे वगैरे बनवतात, तरी पण कसं मला आता मी बनवत होती म्हणून म्हटलं चला शेअर करूयात तुमच्यासोबत मी कसा बनवते ती। तर झाला आजचा डब्याला मी आज बनवलेलं होतं मुलांना वगैरे, मिस्टरांना। तर असं भाजून घेतलेलं आहे बघा, मस्त बनले पराठे। आणि नंतर मग त्याच्यावर चीज, आतून चीज कसं आपण टाकू शकत नाही कारण ते वितळलं जातं मग, आणि असं बाहेरून जरी वरून खिसून टाकलं तरी चालेल। आणि झालेले आहेत माझे भाजून, तर आता मी 2-3 शेअर केलेले आहेत भाजून। तर खूप असं मस्त बनतात हे पराठे, खरपूस भाजल्यावर छान लागतात चवीला आणि मस्त बनले। तर बघू शकता गव्हाच्या पिठानेच आपण बनवायचे आहेत, तर छान चव येते बघा। छान असं थोडंसं तेल जास्त लावायचं म्हणजे अजून उत्तम लागतात। आणि तेल खेचून घेतं नंतर जसं थंड होईल तसं, आणि नंतर मग भाजले गेले आणि मग नंतर छोट्याशा खिसणीने त्याच्यावर चीज घातलेला आहे।
छान असं चीज घालून मस्त असे पोरांना मुलांना तुमच्या घरी लहान मुलं असतील तर खूप छान सर्व डबा वगैरे संपून येतात। तर बघू शकता असं छान झालेले आहेत बघा मग सर्व पराठे। आणि सर्व भाजून घेते आणि हे बघा हे असे झालेले आहेत। मस्त चीज वगैरे त्याच्यावर खिसून घेतलं आणि मस्त झाले बघा, उत्तमच अगदी चवीला लागतात। चीज असल्यावर अजून त्याच्यापेक्षा उत्तम लागतात, किंवा न चीज बरोबर पण छान लागतात, असं काही नाही की चीजच घालावं। तर आता बघू शकता स्किन केअरचं रुटीन दाखवते। थोडी एक कॉफीची पुडी घेतलेली आहे। कॉफीच्या पुडीमध्ये बीटचा ज्यूस, तुमच्याकडे बीट असेल तरीही चालेल, किंवा अजून याच्यामध्ये ग्लिसरीन वगैरे किंवा ॲलोवेरा टाकून जरी स्क्रब केलं तरी चेहरा एकदम कोमल नाजूक सुंदर ग्लो येतो चेहऱ्यावर। काळे डाग वगैरे डिटॅन काही चेहऱ्यावर असेल, ब्लॅकेट्स वगैरे असतील ते सर्व बाहेर निघून जातं। आपण एवढं महाग डिटॅन वगैरे स्क्रब करत असतो घरी, तर हे असं आयुर्वेदिक मध्ये आपण केलं तर चेहऱ्याला काहीही नुकसान पोचत नाही आणि खूप छान वय कमी दिसण्यासाठी चेहरा कोमल होतो, मस्त असं लुक येतंय। चेहऱ्यावरचे काळे डाग पण जातात आणि ग्लोही येतो। हाताला पायाला वगैरे कुठेही तुमचं जास्त असं शरीर स्किन काळी झाली असेल तर ह्यानी स्क्रब 10 ते 15 मिनिटं असं केलं तरी छान सुरतुक्या वगैरे चेहऱ्यावर पडत नाहीत, चेहरा छान राहतो आणि मस्त असा ग्लो येतो चेहऱ्यावर आणि मस्त एकदम छान होतंय चेहरा, बघू शकता करून। तर नेहमी पार्लरमध्ये जाण्यापेक्षा असं घरीच काही केलं तर ही अगदी उत्तमच आहे आणि मस्त होता चेहरा, मस्त होतं एकदम। आणि बघू शकता छान असं झालेलं आहे माझं। 10 ते 15 मिनिटं स्क्रब केलं आणि नंतर मग चेहरा वॉश केला की एकदम काही कशाची महागड्या क्रीमची वगैरे गरज नाही आणि मस्त असा चेहरा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि ब्लॅकेट्स वगैरे सर्व निघून गेलेले आहेत। तर बघू शकता असा माझा स्किन रुटीन 2 ते 3 महिन्यातून करते मी, काही रेग्युलर करत नाही। आता बघा दुसरं स्टेप आहे आपली, बेसन घ्यायचं आहे। बेसनमध्ये तोच बीटचा ज्यूस थोडा घ्यायचा आहे आणि चेहरा वॉश केल्यानंतर परत नंतर मग आपण पॅक लावतो ना, जसं फेस पॅक वगैरे चेहऱ्यावर नंतर, तसा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे चेहऱ्यावर। अजून ग्लो येतो आणि खूप छान असा चेहरा होतो आणि लावून घ्यायचा आहे सर्व बाजूनी छान असा। 10 ते 15 मिनिटं सुकवून घ्यायचा किंवा 5 मिनिटं जरी लावला तरी चेहऱ्यामध्ये मुरेपर्यंत आणि असं आपण ऑब्झर्व होईल असं छान घासून घ्यायचं आहे आणि लावत जायचं आहे। आणि बघू शकता छान असा बघा आत्ताच लावताच किती ग्लो आलेला आहे, मस्त असं स्किन होते आणि एकदम अशी टाईट होते स्किन, खेचून जाते अशी आणि सुकवून घ्यायचं आहे। जसं आपण फेस पॅक यूज करतो तसंच हे करून घ्यायचं आहे आणि मस्त बघा आता तुम्ही बघशीलच चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे। लावताच छान एकदम असा मुरून द्यायचा आहे आणि बघा चेहरा धुवून घ्यायचा आहे, मस्त असा चेहरा एकदम तजेलदार स्किन अशी एकदम काचेसारखं ग्लो आलेला आहे, मस्त असं छान स्किन दिसते। 50 वय जरी असेल तरी तुम्हाला 30 ते 35 वयामध्ये आणणारा हा फेस पॅक तुम्ही जरूर यूज करा, हा स्क्रब ही जरूर यूज करा। आणि आता हे बघा दिवाळीसाठी कशासाठी हे आपल्याला पीठ भरण्यासाठी म्हणा, सर्व सामान घरात भरण्यासाठी हे असे मिशोवरती डबे उपलब्ध आहेत, हवे तर लिंक देईन मी। खूप छान डबे आहेत, एक 7 किलोचा आहे, एक 10 किलोचा आहे, एक 6 किलोचा आहे, एक 1 किलोचा आहे, एक 2 किलोचा आहे। एवढे डबे सर्व मिशोवरती भेटत आहेत, तुम्हाला हवे असतील तर जरूर सांगा, खूप छान आहेत। सर्व डबे वगैरे काढून घेतले आणि मस्त माझ्याकडे स्टीलचे वगैरे पण डबे आहेत, पण हे मला हवे होते कारण एक्स्ट्रा सामान भरण्यासाठी खूप बरे पडतात। स्टीलचे डबे कसे आपले सामान म्हणजे जरी कमी असतील डबे तर हे डबे आपण मागवू शकतो पीठ वगैरे भरण्यासाठी, एक्स्ट्रा सामान दिवाळीचं काही आपण फराळ केला तरी भरू शकतो। डबे सर्व घासून वगैरे घेतले आणि बघू शकता असे छान आहेत, डिझाईन मस्त आहे, खूप छान प्लॅस्टिक आहे, जड आहेत आणि झाकणंही खूप छान मस्त आहेत। तुम्हाला हवं तर जरूर सांगा आणि माझे व्हिडिओ असेच पाहायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता। बघू शकता छान असे सर्व डबे पुसून घेतले, सुकवून घेतले घासून आणि म्हटलं आता बघूयात सामान भरूयात यात आणि बघू शकता
तुम्हाला हवी तर लिंक जरूर मला सांगा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. आणि आजच्या व्हिडिओला इथंच करत आहे इन. श्री स्वामी समर्थ.